एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा 7 दिवसात मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले असून संबंधित प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पत्रकाराला न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकारिता करताना वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांवर दबाव आणणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हा चिंतेचा विषय असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा या निमित्ताने श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही CPंना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पत्रकारांवर अन्यायाच्या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल सरकारने वेळीच योजना राबवावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत. गोंजारी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. काय नेमकी या संदर्भात? पुणे अभियांत्रिकी विद्यापीठामध्ये 2 विद्यार्थी संघटनेमध्ये वाद झाला होता. त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनने त्या दोन्ही विद्यार्थी संघटनेवर गुन्हा दाखल केला. त्याबद्दल आमच्या पत्रकारांचा काहीही आक्षेप नाही, परंतु त्याची बातमी कव्हर करायला गेलेले आमचे एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्यावरही त्या संदर्भात गुन्हा दाखल शिवाजीनगर पोलिसांनी केला आहे. त्याचा आक्षेप आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय. पत्रकारांच्या पाठीशी आम्ही दोन्ही संघटना कायम उभ्या आहोत, परंतु या प्रकरणी शासनाने त्वरित मंदार गोंजारी यांचं नाव या गुन्ह्यातून वगळावं अशी आमची मागणी आहे. येत्या 7 दिवसात जर मंदार गोंजारी यांचं नाव या गुन्ह्यातून नाही वगळलं तर राज्यामध्ये पत्रकार संघटना आंदोलन करतील असा इशारा आम्ही या सरकारला देत आहे. एकंदरीत गंभीर गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल काय नेमकं? हे बघा, पत्रकार हा बातमी कव्हर करण्यासाठी तिथे गेला होता. त्यांनी काय तिथं जमाव केलेला नाही, त्यांनी कुणालाही जमवलेलं नाही किंवा इतर जे गुन्हे दाखल केलेत ते गंभीर आहेत. म्हणजे त्या विद्यापीठामध्ये विनापरवाना प्रवेश करणे किंवा जमाव जमवून दंगल घडवणे. तर पत्रकार हा जमाव जमवत नसतो, दंगल घडवत नसतो, विनापरवाना जातही नसतो. पत्रकाराला ती मुभा आहे, पत्रकाराला बातमी करण्यासाठी कुठेही जाण्याची मुभा आहे आणि पत्रकार आमचा मंदार गोंजारी हा बातमी कव्हर करण्यासाठी गेला होता. तरीही प्रशासनाने जाणून बुजून पाठीमागचा जुना रोष मनात ठेवून त्याच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याबद्दल त्या प्रशासनाचा, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आम्ही निषेध करतोय.